मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील खिंडी वरवडे ग्रामस्थांनी नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे। आरक्षण मिळेपर्यंत सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावात यायला मज्जाव करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सर्व निवडणुकांवर मराठा समाजाने बहिष्कार टाकला। नाशिकच्या देवळा तालुक्यात गिरनारे गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीचे फलक लावण्यात आले। गिरनारे गावच्या मुख्य चौकात दर्शन भागात हा फलक लावण्यात आलाय। मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने प्रवेश करू नये अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। परभणी जिल्ह्यातील कुंभकर्ण टाकळी इथं मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे। तसंच आजपासून साखळी उपोषणही सुरू करण्यात आले। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार असा इशारा देण्यात आला। पिंपरी चिंचवडमध्ये मराठा नेत्यांना कार्यक्रम आणि सभा घेऊ देणार नसल्याचा इशारा मराठा समाजाने दिलाय। तसंच आमच्या आंदोलनातही त्या राजकीय नेत्यांना सहभागी होण्यापासून रोखू अशी आक्रमक भूमिका मराठा समाजाने घेतली आहे। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देत मराठा आरक्षणासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले। मराठा आरक्षणासाठी नांदेडमधील 50 गावात मराठा समाज बांधवांनी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी केली आहे। त्यासोबतच उद्यापासून मारतळा इथं साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। गावात मोर्चा काढून नेत्यांच्या प्रवेश बंदीचे बॅनर लावण्यात आले। गावबंदीनंतर पुढाऱ्यांना शहर बंदीला सामोरं जावं लागतंय। नांदेड शहरातील सांगवीत प्रभाग क्रमांक 3 मध्ये मराठा बांधवांनी पुढाऱ्यांना प्रवेश बंदीचा निर्णय घेतलाय। तसे बॅनर झळकवण्यात आले। नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पावडेवाडी ग्रामपंचायतीनेही आजपासून नेत्यांना गावबंदी केली आहे। गावात कुठलाही राजकीय कार्यक्रम, पक्षाचे बॅनर लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे। मराठा समाजाने आता राजकीय नेत्यांना गावबंदी तर केलीच आहे, मात्र मतदानावरही बहिष्कार घातलाय। छत्रपती संभाजीनगरच्या 96 गावांमध्ये हा बहिष्कार घालण्यात आलाय। फुलंब्री शहरासह गणोरी, आळंद या 3 गावात साखळी उपोषण केलं जाणार आहे। पंढरपुरातल्या मेडशिंगी आणि खेडभोसे गावात पुढाऱ्यांना नो एंट्री करण्यात आली आहे। मराठा आरक्षण मिळेपर्यंत सांगोलाच्या मेडशिंगी गावात नेत्यांना येऊ देणार नाही असा पवित्रा घेण्यात आलाय। तर खेडभोसे गावातही सर्वपक्षीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे। कोपरगाव तालुक्यातील करंजी गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे। सकल मराठा समाजाने ठिकठिकाणी बैठका घेऊन पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली आहे। कोपरगाव तालुक्यातही मराठा समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि इथं साखळी उपोषणाची दिशा ठरणार आहे। आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळ गावात नेत्यांना गावबंदी करण्यात आली। गावबंदीचे बॅनर गावात झळकलेत। सकल मराठा समाजाच्या बांधवांनी साखळी उपोषणही सुरू केलंय। आरक्षण मिळेपर्यंत गावबंदी करण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलंय। हिंगोलीच्या वसमत तालुक्यात गिरगावात दसऱ्याच्या निमित्तानं रावण दहनाऐवजी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। यावेळी मराठा बांधवांनी गावात कॅन्डल मार्च काढत सरकारच्या वेळकाढून धोरणाचा निषेध नोंदवला। गावात प्रवेशबंदीचे पोस्टरही लावण्यात आले। हिंगोली दसरा महोत्सवात मराठा आरक्षणासाठी फलक झळकवण्यात आले। मराठा आरक्षणासाठी तरुणांनी फलक झळकावून 1 मराठा 1 कोटी मराठा अशा घोषणा दिल्या। हा व्हिडिओ झी24 तासच्या हाती लागला। आक्रमक मराठा बांधवांनी पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या सेकंड शिफ्टच्या बसेस रोखल्या। मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर मराठा समाज आक्रमक झालाय। त्यांनी पुणे नाशिक महामार्गावरील चांडोली टोलनाका इथं बसेस रोखत आंदोलन केलं। धाराशिवच्या ईट गावात मराठा आरक्षणासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले। ग्रामपंचायत कार्यालयात लावलेले आजी माजी आमदार खासदारांचे फोटो काढण्यात आले। मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी करण्यात आली। तसा ठरावच ग्रामपंचायतीने घेतला। मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कुणीतरी अडवत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रामाणिक आहेत, मात्र कुणीतरी अडवत असल्याने मुख्यमंत्री आरक्षणाचा निर्णय घेत नसल्याचा आरोप जरांगेंनी केलाय।
मराठा आरक्षणाबाबत अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार मराठा आरक्षण देण्याच्या बाजूने आहे, मात्र आरक्षण देताना कायद्याच्या चौकटीत बसलं पाहिजे. पुन्हा सुप्रीम कोर्टात नाकारू नये यासाठी प्रयत्न सुरू असून शिंदे समिती काम करते अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. मराठा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शपथेवरून राऊतांनी घणाघात केला. भाजपच्या सहवासात राहून खोट्या शपथ घेण्याची सवय शिंदेंना लागली आहे. त्यांनी शेवटपर्यंत शिवसेनेतच राहणार अशी शपथ घेतली होती. भाजपला कंटाळून भरसभेत राजीनामाही दिला होता, मात्र तेच शिंदे भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत असा टोला राऊतांनी लगावलाय. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली. सत्तेतील काही लोक मराठा आरक्षणावरून राजकारण करतायत असा टोला त्यांनी सरकारला लगावलाय. युवा संघर्ष यात्रेवेळी वढू तुळापूर इथं त्यांनी हे वक्तव्य केलंय. पुण्यातल्या खेड तालुक्यात मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. खेडमधल्या शिरोळी आणि रेटवडी या गावात मराठा समाजानं सरकारच्या रावणरूपी पुतळ्याचं दहन केलं. यावेळी रावणाच्या तोंडावर केंद्र आणि राज्य सरकारमधील नेत्यांचे फोटो लावण्यात आले. लाल मातीतली कुस्ती म्हणजे